जिल्हा परिषद व चंदगड पंचायत समितीची निवडणूक आज रोजी ह्या निवडणुकीचा निकाल लागला आणि खऱ्या अर्थानं आज 4 जिल्हा परिषदपैकी 3 जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी इथं झेंडा फडकवला आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनी 5 ठिकाणी आपलं घवघवीत यश मिळवलेलं आहे। त्यानिमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही 9 जागा लढवल्या होत्या आणि त्या 9 पैकी गडिंग्लजमधल्या 3, चंदगडमधल्या 3 आणि आजऱ्यातली 1 अशा 7 जागेवरती आदरणीय अजितदादांना या सर्व यशाचं श्रेय जातं आणि हीच खरी श्रद्धांजली दादांच्या या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अजितदादांसाठी हा विजय मिळवून दिली म्हटलं तर ते काय चुकीचं होणार नाही आणि त्याबद्दल मी चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचे नेते दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना हा विजय संपादन करून ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिलेली। साहेब, योगायोगाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावर्षी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। आपल्याकडे आता 3 महिला सदस्य निवडून आलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आपले काय प्रयत्न राहतील का? जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि या विभागाचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, त्यामध्ये सर्वजण बसून यासाठी जे काय निर्णय घेतील त्यामध्ये जरूर नक्की आम्ही ह्या 7 जिल्हा परिषद सदस्यापैकी आमच्या या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कोणता ना कोणता न्याय देतील ही भूमिका ते वटवतील अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। हा सुसंस्कृत मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेनं गेल्या 2024 पासून जे समाजकारण आणि राजकारणाची घडी बिघडलेली आहे, कुठंतरी सर्वसामान्य मतदारांनी दाखवून दिलेले आहे की दहशत आणि पैशावरती सगळं जग काबीज करता येते असं नाही आहे। सर्वसामान्य उमेदवारांना सुद्धा या तालुक्यातल्या जनतेनं न्याय दिलेला आहे आणि काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटते ह्यावेळेची जे काय निकाल लागलेले आहेत ते या सर्व मतदारांनी दाखवून दिलेले आहेत की राजकीय सत्ता किंवा सत्तेची गुर्मी आणि पैशाची मस्ती ही फार काळ टिकत नाही। सर्वसामान्य जनता याचा योग्य बिमोड करतो। हाच या निवडणुकीच्या यशामध्ये आणि ह्या निवडणुकीच्या निकालातून ज्यांनी कोणी तो समज घ्यायचा आहे तो घेणं मला वाटते उचित होईल आणि हा मतदारसंघ जो शांतप्रिय आहे आणि विकासाच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी इथून पुढे सर्वांनी ह्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांनी लोकप्रतिनिधींनी सुद्धा कार्य करावं अशा तऱ्हेच्या अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त होतो। आला असला पण आमचा सिंह गेला, पण तो सिंह असा तसा गेला नाही। त्यानं आपली ताकद दाखवून दिली, त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, त्याला माघार घेण्यासाठी अनेक आमिषं दाखवली, पण आमच्या ह्या उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या 10-12 दिवसामध्ये जे काही मताधिक्य मिळवलेलं आहे हे इतर मतदारसंघापेक्षा फार कौतुकास्पद आहे। त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। हा जरी त्यांचा पराभव झाला असेल तर माझ्या दृष्टिकोनातून त्या अडकूर मतदारसंघातला हा आमचा बालेकिल्ला होता, हा आमचा नैतिक विजय म्हटलं तर चुकीचं होणार नाही।